वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी. देवाच्या भेटीसाठी. देवाच्या भेटीसाठी. माझा जीव देवासाठी पहा किती हातानेला. दर्शन देवाचे मज केव्हा घडेल ऐसे होईल मला. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी. देवाच्या भेटीसाठी. मन्नाकरिता देवाचे वचन. लूक याचा 2रा अध्याय 41 ते 48 वचन. लूक याचा 2वा अध्याय 41 ते 48 वचन. प्रत्येक वर्षी त्याचे आई वडील वलांडण सणासाठी यरुशलेमला जात. जेव्हा तो 12 वर्षाचा झाला तेव्हा तो नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले. सण संपल्यावर ते घरी परतत असता येशू मुलगा मात्र यरुशलेमातच राहिला. पण त्याच्या आई वडिलांना हे माहीत नव्हते. कुठल्या तरी प्रवेशांच्या घोळक्याबरोबर तो येत असावा असा विचार करून पुढे 1 दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले. जेव्हा तो त्यांना सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमास परत गेले. असे घडले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात सापडला. तो गुरुजनांच्या मध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारित होता. ज्यांनी त्यांचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरामुळे चकित झाले. जेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याची आई त्याला म्हणाली, मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत. लोकाचं शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय 41 ते 48. आणि या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी एक घटना बघतो की तो 12 वर्षाचा झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये आईवडिलांसोबत गेला आणि त्या मंदिराला जाण्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो प्रेम दिसून येते आपल्या प्रित्याप्रती, आपल्या दैवीय पित्याप्रती, त्याचा इथं सर्वात मोठं उदाहरण दिसतं. तो ज्यावेळेस मंदिरात गेला आणि मंदिरामध्ये तो गेल्याच्या नंतर लोकांशी भेटला आणि लोकांना तो पित्याबद्दल
अवगत करत होता, लोकांना सांगत होता, लोकांसोबत संभाषण करत होता आणि त्याचं संभाषण ऐकून सर्व चकित झाले. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना तो इतका गुंग झाला की आपल्या जीवनामध्ये त्याच्या शारीरिक आईवडील कुठं आहे हे त्याच्या भानात राहिलं नाही. त्याच्या जीवनामध्ये तो जे प्राधान्य त्याने दिलं आपल्या जीवनामध्ये ते म्हणजे पित्याला, स्वर्गीय पित्याला. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याचे शारीरिक आईवडील त्रस्त झाले, इकडे तिकडे शोधू लागले, परंतु त्यांना तो भेटला नाही. आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनावर जे बिंबवलं लहानपणातच त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या संस्कारामध्ये की पित्याची ओळख त्याला करून दिली. आणि ज्याप्रमाणे तो आपल्या पित्याशी निगडीत राहिला तसंच आज आमच्या जीवनामध्ये पण आम्हाला असं वाटतं की आमच्या पित्याने, आमच्या लेकरांनी आम्हाला जडून राहावं, आम्हाचं ऐकावं, आमचे संस्कार त्यांच्यावर पडावे. तर सर्वप्रथम आम्हाला आमच्या आईवडिलांचं ऐकणं गरजेचं आहे. आमच्या आईवडिलांच्या अधीनतेमध्ये त्यांचा सत्कार करणं, त्यांचं मान करणं आणि त्यांना आपल्या लेकरांसमोर चांगलं ट्रीट या चांगलं उदाहरण ठेवणं आमचं स्वतःचं प्रथम कर्तव्य आहे. आम्ही जर आमच्या आईवडिलांना जर योग्य त्यांचं आदर नाही करू, आमचे लेकरं शिकणार नाही. आमच्या पित्याला आम्ही कसं आमच्या लेकरांसमोर सादर करतो ते आमच्यावर, स्वतःच्या जीवनावर अवलंबून आहे. प्रियानो, मरियम आणि योसेफाने येशूच्या जीवनामध्ये जे पित्याचं मार्गदर्शन केलं तो आपल्या पित्याला कवटाळून आहे. तो 12 वर्षाचा आहे, परंतु त्याच्यामध्ये आपल्या दैवीय पित्यासाठी, स्वर्गीय पित्यासाठी जे प्रेम निर्माण झालं ते अद्भुत आहे. आजही आम्ही आमच्या शारीरिक आईवडिलांसाठी आम्ही तिरस्कार करतो आणि अनाथ आश्रम आणि इतर ठिकाणी आम्ही धावपळ करून त्यांची मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. परंतु आज या दाखल्यावरून, ह्या घटनेवरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे जे स्वतःचे आईवडील आहे, जे शारीरिक रूपेने आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आहे, आम्ही त्यांचा मान करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे. निश्चित प्रभू आमच्या जीवनाला, आमच्या कुटुंबाला आशीर्वादित करेल. आणि प्रभू येशूने जसं केलं तसं आम्ही पण करूया आणि आमच्या समोर, आमच्या लेकरांसमोर एक कित्ता घालून देऊया. प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणात चढवतो. धन्यवाद करतो प्रभू येशू ख्रिस्तासाठी, जो 12 वर्षाचा असताना पण आपल्या स्वर्गीय पित्याची ओळख तो इतरांना सांगत होता आणि त्यांच्या सोबत त्यांनी संभाषण करून त्यांना प्रेम आणि पित्याचा मार्ग त्याने दाखवला. आज पण प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्हा सर्वांना तुझी कृपा दे की आम्ही आमच्या शारीरिक आईवडिलांचा आदर करावा, त्यांचा मान करावा, त्यांना सांभाळून घ्यावं, त्यांना कवटाळून धरावं आणि प्रभू त्यांच्या संस्कारामध्ये आशीर्वादित होत जावं. यासाठी तुझी कृपा प्रत्येक जे ऐकत आहेत त्यांच्या जीवनावर तू दे आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. जय जयकार देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.